सामोरं जात असताना युतीमध्ये सहकारी जे पक्ष आहेत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, तर आम्ही 15-20 दिवसाखाली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता, युती करू म्हणले होते. पण असं झालं की त्याच त्यांनी चुपी युती करून आणि त्यांनी वाटून घेतल्यामुळे आज नाही जसो आम्हाला पत्रकार परिषदेला सामोरे जाऊन पुढील जे आमची वाटचाल राहणार आहे ते प्रमुख आमचे ही करतील. पण शिवसेना खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये युती किंवा स्वातंत्र्य आता लगेच ठरणार आहे ते, आणि खंबीरपणे शिवसेनेकडून आम्ही सोबत लढणार आहोत. आमच्या जे मित्र पक्षाने दगा दिला त्यांना 100% किंमत मोजावी लागणार, या पद्धतीने आमचा लढा राहणार आहे. आणि त्यांचे जे मनमानी चालू आहे त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक, आमच्या मनात राग आहे. आमच्या शिवसैनिकांनी आता काही शिवसैनिकांनी आमच्या जीवाचं रान करून विधानसभेला लोकसभेला त्यांच्या सोबत होते. खरं तर शिवसेनेच्या सन्मानाला घ्यायला पाहिजे होतं. आणि मागचं जर बलाबल बघितलं त्यांचं भाजपाचं चालू आमदार यांनी छोटे साहेब होते त्यावेळेस त्याचं हे होतं, पुन्हा राष्ट्रवादी साहेबचं 0 होतं आणि आमचं बलाबल काही नव्हतं. खरं तर सगळे सन्मानाने सोबत राहायला पाहिजे होतं. ठीक आहे, परत तेच उमेदवार नगराध्यक्षाच्या रिंगणात आणून आम्ही एक चांगला उमेदवार देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. 2016 मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली उदगीर नगरपालिकेची निवडणूक झाली आणि लोकांनी एक हाती सत्ता दिली भाजपला. आम्हाला वाटतं की तुमचं दुर्लक्ष झालं त्यावेळी. आता दुसरा प्रश्न असा आहे की आता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? आणि लिंबोटीची योजना आली पण सर्वसामान्य लोकांवर दुप्पट पाणीपट्टी लादली गेली, कर लादले गेले. ह्याच्याबाबत काही 5-4 वर्षात प्रशासक काळात कोणीच आवाज उठवला नाही. सत्ताधारी पक्षांनी नाही, विरोधी पक्षांनी नाही. लोकांना कोण वाली आहे, लोकांच्या समस्यासाठी कोण वाली आहे? आता लोकांच्या पुढे काय विषय घेऊन जाणार तुम्ही? आपला पहिला प्रश्न, नगरपालिका ज्यावेळेस हातात आली, नगराध्यक्ष बसवराज बागवंदे भारतीय जनता पार्टीचे म्हणून झाले, त्यावेळेस मी आमदार असताना जेवढा विकास सर्वांगीण करता येईल त्यासाठी मोठ्या अडचणी होत्या. शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण होती, रस्त्याची अडचण होती, गटाराची अवस्था बेकार होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये रेल्वेचा त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना. प्रश्न आपला थोडक्यात असला तर मला थोडक्यात देता, तुम्ही 3-4 प्रश्न एकदाच कॉम्बिनेशन केलं. नगरपालिका एक हाती पहिल्यांदा भाजपच्या हातात तुमच्या नेतृत्वाखाली लोकांनी दिली. म्हणूनच एक हाती दिली, जनतेतून थेट नगराध्यक्ष होते. उदगीरमध्ये अनेक उद्यानं आहेत, भकास आहेत, याचा विकास झाला का? पाणी पुरवठा योजना आणली पण प्रशासक काळात दुप्पट पाणीपट्टी लादली गेली, लोकांवर कर लादले गेले, कर वाढ झाली. याबाबत प्रशासक काळात जे वाढ झाली तेव्हा कोणीच आवाज उठत नाही, सत्ताधारी नाही, विरोधी पक्ष नाही, काहीच नाही. का बघा, लोकांच्या पुढे काय घेऊन जाणार? चांगला प्रश्न विचारला आपण. उदगीरकरांना गार्डन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. बरेच गार्डनच्या जागा काही नेते मंडळींनी त्या ठिकाणी ताबा केला, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. त्या जागा सुद्धा ओपन कशा पद्धतीने करता येईल, काही कोर्टात सुद्धा केसेस चालू आहेत. अशा जागा सुद्धा पुढे भविष्यामध्ये त्याच्यावर कोणीही अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण सुद्धा हटवले जातील आणि गार्डन त्या ठिकाणी कशा पद्धतीने होईल त्यासाठी प्रयत्न केला जाईल. परंतु परिस्थिती त्या ठिकाणी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची वणवा होती, पाणीच पिण्याचं मिळत नव्हतं. परंतु अशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जात असताना 15-15 दिवसाला पाणी कुटुंब त्या ठिकाणी वाट पाहत होतं की 15 दिवसाला एकदा तरी पाणी येईल का. आणि अशा परिस्थितीची भयावह परिस्थिती असताना त्याच माझ्या कालखंडामध्ये त्याच वेळेस आम्ही असताना ऐका ना त्या ठिकाणी लिंबोटी सारख्या पाण्याची योजना मंजूर करून आज उदगीरला त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच आज जर पाणी नसेल तर त्याचं नियोजन करण्यासाठी आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे. तुम्ही आशीर्वाद द्या. पाणी रोज जर तुमच्या दारामध्ये जर सकाळ संध्याकाळ नाही आणलं तर सुधाकर भालेराव नाव नाही सांगणार. हा, आता प्रश्न दुसरा. एकच मिनिट, तुम्ही थोडं बसा. मनोज तुम्ही अरे मनोज तुम्ही थोडं खाली बसा. मनोज तुम्ही खाली बसा. ओ मनोज थांबा थोडं. मनोज थांबा. मनोज इकडे माझ्याकडे बघा. तुम्ही थोडं बसा खाली बसा. आता अजिबात इकडे का? ओ मनोज, आता पत्रकार परिषद झाल्यानंतर तुम्ही बोला, तोपर्यंत नाही. म्हणजे कोणी डिस्टर्ब करू नका प्लीज. चौकशी चालू आहे.
लावली आहे चौकशी त्याची. आता आचारसंहिता होऊ द्या, अजिबात चिंता करू नका त्याची. मी कुणाचीही गय करणार नाही, माझी सुद्धा कोणी गय करू नये. मी जर चुकलो असेल तर मलाही त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, आणि जर दुसरा कोणी चुकला असेल तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. राजनीती रक्षक म्हणून केलं पाहिजे, भक्षक म्हणून राजकारण जर करायचं असेल तर आयुष्यात आम्ही राजकारण करणार नाही. समाजसेवेचं व्रत घेऊन राजकारण करणार आहोत. राहिला प्रश्न, रोशनजी आपण फार चांगला मुद्दा मांडला. जर उदगीरला पिण्याच्या पाण्यासाठी कुटुंबांना भरमसाठ जर या ठिकाणी पाणीपट्टी लावलेली असेल आणि त्या पाणीपट्टीसाठी जर त्या ठिकाणी वाढीव पाणपट्टीचा त्या ठिकाणी भुर्दंड जर जनतेच्या समोर त्या ठिकाणी लादला असेल, असं जर तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करेन. आणि पहिल्यांदा नगरपालिकेच्या आतमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे नगरसेवक त्या ठिकाणी माझा पहिला ठराव असेल की उदगीरला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची टॅक्सची जी वाढ केलेली आहे ते कमी करून त्या ठिकाणी जनतेला दिलासा दिला जाईल. 4 वर्ष तुम्ही जे विरोधी पक्षात होता तुम्ही, तर त्यावेळेस तुम्ही का आवाज उठवले नाही, हा प्रश्न आहे यांचा. मी तुम्हाला एकच सांगू शकतो, व्हीएस आपण फार सिनियर पत्रकार आहात, मला या ठिकाणी क्रॉस मॅच करायची गरज नाहीये. अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. अजून आपण परत वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण बोलू. या ठिकाणी मूलभूत गरजा असलेली निवडणूक आहे. याच्यावर राजकारण म्हणून मी या ठिकाणी करणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलायची आवश्यकता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, सत्ता ही यशाची गुरुकिल्ली आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्ताधाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असेल, या ठिकाणच्या व्यवस्था असेल, त्यांनी चोखपणाने राबवलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अडचण आली त्या ठिकाणी मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी भ्रष्टाचार कसा झाला ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे. 5 वर्ष तुम्ही आणि 3 वर्ष प्रशासक खाते, 1% सुद्धा तुम्ही सरकार उतरवली नाही, शिवसेना उतरली नाही, आणि आता तुम्ही भूतोपा देण्यासाठी पुढे उडाल का? माऊली, आम्ही भूलथापासाठी तुमच्याकडे आलो नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी समोर आलेलो आहोत. एखाद्याला आता पत्रकार म्हणून तुम्ही ज्या पत्रकारितेचं काम करताय, लेखणीचं काम करताय, तुम्ही तुमच्या पत्रकारितेमध्ये तुम्हालाच व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे की तुमचा विचार कसा मांडायचा, चांगला की वाईट. तशाच पद्धतीने इथल्या लोकप्रतिनिधीचं काम रक्षणार्थ असतं. त्यांनी चांगलं काम करावं की वाईट करावं. जर तुम्हाला वाटत असेल ते वाईट केलंय, आम्हाला तुम्ही आम्हाला सत्ता द्या. आम्हाला सत्ता. तुम्ही 5 वर्ष आणि 3 वर्ष 8 वर्ष तुम्ही सडकेवर उतरला नाहीत, आणि तुम्ही काय म्हणाल तुमच्या बोलण्यातून, मला संघर्ष करण्याची सवय नाही. आता काय साहेब तसं नाही म्हटलं. आमच्या नशिबाला संघर्ष करायची सवय लागलेली आहे आणि आता आम्हाला पुन्हा संघर्ष करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे जनतेसाठी संघर्ष करणार आहे म्हटलं. तुमच्या ऐकण्यात फरक पडला. चला बोला. माझ्याकडे नाही, तुम्ही संघर्ष करण्याची सवय नाही मिळत. नाही, आता हे एवढे पत्रकार बोलतात का तुम्ही एकटेच बोलताय? काहीतरी बोलायचं. उगं बसा, मग खोटं कशाला बोलताय? पत्रकारांनी नका तसं बोलू. चला चालू आमदाराला विचारले पाहिजे प्रश्न. आता हा पक्ष बघा, राजकीय परिस्थितीची समोरची परिस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी मला शरदचंद्र पवार साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये अगदी 20 दिवसाच्या आतमध्ये माझा प्रवेश झाला आणि त्या ठिकाणी मी निवडणुकीला सामोर गेलो. परंतु त्या निवडणुकीमध्ये मला जनतेपर्यंत पोहोचायला सुद्धा वेळ मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला लोकांनी काही आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची ताकद या ठिकाणी बिलकुलही शिल्लक राहिलेली नाही. कारण त्याच राष्ट्रवादी पक्षाचे 2 राष्ट्रवादी पक्ष झाले, सगळे सत्तेच्या मागे गेले आणि उरले सुरले 10-15 लोक शिल्लक होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा पराभव त्या ठिकाणी मला स्वीकारला लागला आणि ते पराभव मी स्वीकारलेला आहे. शरद पवार म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे हे राहील 64,000 मतदान पडले. मग दिलं म्हटलं ना, जनतेने मला, माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने मला आशीर्वाद दिला. त्यांचे प्रेम करणारे भरपूर आहेत. आता इथे बी आज प्रेम करणारे. परंतु मला एक काय म्हणायचे, मागच्या निवडणुकीमध्ये असंच बोललो होतो. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष बसवराज बाबांनीला केलं. पुन्हा जसं ते कुलकर्णी म्हणले, त्यांनी जसं म्हणलंय त्याच पद्धतीने ते विषय झाला मागच्या वेळेस. बघा, नगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या काळात जी कामं झालीत हे तुम्ही कोणीच नाकारू शकत नाही. विरोधक म्हणून तुम्ही या ठिकाणी चर्चा करण्यापेक्षा पत्रकार म्हणून जर चर्चा केली, तुम्ही जिथं पाणी पिताय ते पाणी सुधाकर भालेरावच्या काळातलं आहे, त्या नगरपालिकेच्या काळातलं आहे. उगा काहीतरी जरी तुम्ही जर वेळेवाट बोलत असाल तर तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही, तुम्ही स्वतःला माफ करणार नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतोय, तुम्ही त्याला वेळेवाकडे गालबट लावता तर तो माझा नाविलाज आहे.
मला फक्त तुम्हाला प्रामाणिकपणाने एवढंच सांगायचं आहे, उद्याची निवडणूक ही मूलभूत हक्काची आहे. त्याबद्दल ज्या गरजा आहेत, सरकारी हॉस्पिटल शहरामध्ये आहे, अजिबात सरकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवली जात नाही. मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना औषध उपचार घ्यावा लागतो. न परवडणाऱ्या औषधांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. त्या योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रभागामध्ये वेगवेगळ्या झोपडपट्टी असतील त्या ठिकाणी एखादा प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषदेच्या माध्यमातून उभा करता येईल का? त्या ठिकाणी त्या जनतेला सोयीस्कर विलाज दवा उपचार त्या ठिकाणी औषधोपचार करता येईल का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी एका पत्रकार परिषदेमध्ये मी सांगत बसू शकणार नाही, परंतु तुम्हाला मी एकच सांगेन, मला माझ्या जनतेने जर माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेना पक्षावर, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवर, आमच्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यावर जबाबदारीने या ठिकाणी जर आशीर्वाद दिला तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही, एवढंच सांगतो. साहेब, तुमच्यावर एक आरोप आहे की विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही निवडणूक लढत असताना ऐन निवडणूक रंगात आली असताना तुम्ही निवांत बसलो. तसंच मग पुन्हा आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही तुम्ही शांत बसणार का? समोरच्या उमेदवाराशी लढत न देता मी 15 कार्यकर्त्यावर ती निवडणूक लढवली. 15 कार्यकर्त्याच्या व्यतिरिक्त 16वा कार्यकर्ता नव्हता, परंतु माझ्यावर जनता आशीर्वाद देणारा मतदार होता. आणि म्हणून काही खोट्या बदमाश लोकांनी, दलालांनी जर त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची अफवा केली असेल, या म्हणा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये घे म्हणा त्याच्या आई वडिलांची शपथ. भालेराव निवांत नव्हता तर माझ्याकडे कार्यकर्ता कमी होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाचा, म्हणून मला त्या ठिकाणी तुम्हाला तोंड देता आलं नाही. आणि त्या फसव्या लोकांनी मग एवढं जर असतं तर पैसे कशासाठी वाटले? पैशासाठी कशासाठी वाढले? जे कोणी दलाल, मी तुम्हाला जे कोणी दलाल त्या ठिकाणी भालेराव साहेब निवांत झाले म्हणणारे ते दलाल, नाव कोणाला सांगू? एक दलाल असेल तर नाव सांगू. जे राजकारणामध्ये जे दलाली करतात त्या दलालांना विचारा. आता राजकारणामध्ये जे माझ्याकडे नावं नाहीत. मी तुम्हाला एकच सांगतो, माऊली एक ऐका, दलाली करणाऱ्या प्रवृत्तीला आता ते विचारून बघा. मला काय माहितीये, मला निवांत बसणे म्हणले पत्रकार, मला जाऊन विचारा कोण आहे दलाली करणारे. मग हे कोणी म्हटलंय त्याला विचारा. जे हलकीकर पत्रकार म्हणतात की निवांत बसले तेच दलाल असेल, नाव सांगा. त्याला नाव कोणतं आहे? तुम्हाला कोण म्हणलं सांगा. तुम्ही नाव सांगा त्याला. तुम्ही सांगा तो कोण आहे ते निवांत म्हणलेला. चला आता हलकीकर सांगतील तुम्हाला, दोघं सोबत राहता. सांगा. आमचा नगराध्यक्ष ऐका माऊली, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ऐका ना माऊली, मी तुम्हाला काय सांगतोय ते हलकीकर सांगेल. तुमचा हलकीकर रोज गाडीवर बसून फिरते, त्याला विचारा. हा, मी त्याला सांगितलं होतं पहिले, गोंधळ न घालता मला प्रामाणिक विचारा. अरे विचारू नका. अहो मी काय सांगायला तुम्हाला, आता पुन्हा परत मोठ्या निवडणुकीत बोला ना, हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. चला, नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार माझा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा उमेदवार असेल आणि जनतेतला गरीब होतकरू सुशिक्षित उमेदवार असेल. 40 जागा उमेदवार देणार का तुम्ही? आता मी कालच आला भाऊ, मला हिमान धरून माहिती नाही, परंतु जेवढे मिळतील. अरे सुंदर निवडणूक लढवली. उदगीरची जनता आहे, भल्या काटा काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही पैसा वाटा, आता उदगीरला कळालेला आहे. आता पैसा वाटून आम्हाला कुठून घेऊन जर लुटून जात असतील तर त्या ठिकाणी आता जनताच ठरवेल. उदगीरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम्हाला आशीर्वाद देतील, नाही करायचा असेल तर ते जनता ठरवेल. तुम्ही आम्ही टेन्शन घेण्याची आवश्यकताच नाही. पत्रकार परिषदेमध्ये भांडणं करायचं नसते. पत्रकार परिषदेमध्ये एका विचाराची देवाणघेवाण करायची असते, एखाद्याला टार्गेट करायचं नसते. माझे संभाव्य उमेदवार आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमचे शिवसैनिक त्यांनी ठरवलेलं आहे. मीही त्यांच्याशी चर्चा केली नाही. त्यांनी अचानक सांगितलं की साहेब आम्हाला आता इथं अपयश आलेलं आहे, आम्हाला महायुतीमध्ये कोणी विचारायला तयार नाही आणि तुम्हाला तुमचं ताकदच नाही म्हणतात, आणि मग इथं आमची ताकद नाही असं म्हटल्यानंतर साहेब काय करायचं? मी म्हटलं तुम्ही ठरवा. त्यांनी म्हटलं की नाही साहेब, आपल्या कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्याचा संच शिवसेनेमध्ये तयार झालेला आहे आणि ताकदीने झालेला साहेब, तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून जर उतरलो तर निश्चित रूपाने आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवू शकतो. अशा पद्धतीची भूमिका आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे पदाधिकारी, अशा वरून शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, उपमुख्यमंत्री, आमचे नेते, आमचे सगळे जिल्ह्याचे प्रदेशाचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की पहिलं जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा करा, तिथल्या आमदाराशी चर्चा करा, बोला आणि त्या ठिकाणची निवडणूक आपण मिळून लढा. अशा पद्धतीची भूमिका त्यांना सांगितली. बिचारे जाऊन आले असं त्यांचं म्हणणं आहे, मला माहिती नाही. आणि त्यांना प्रतिसाद व्यवस्थित मिळाला की नाही मिळाला
त्यांनी सांगितलं की भालेराव साहेब आता सध्या आपल्याला कुठेतरी 1 जागा 2 जागा ह्याच्यावर आपल्याला लढून आपली शिवसेना पक्ष या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण जर उभा टाकलो तर आपल्याला खंबीर अशा पद्धतीने नगर विकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. नगरपालिकेच्या कुठल्याही मूलभूत योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांकडून आपण सँक्शन करून आणू शकतो आणि या ठिकाणी प्रस्ताव तयार करून उदगीरच्या विकासामध्ये भर घालू शकतो. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री दुसरे असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी नगरपालिकेचा प्रस्ताव मंजूर करताना पहिल्यांदा आपल्याला कुणाची गरज पडणार असेल तर ती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची पडणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी जरा थोडासा पुढाकार घेतला तर उदगीरच्या विकासामध्ये मूलभूत हक्काच्या योजनेच्या माध्यमातून आपण निश्चित रूपाने पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मला मांडली आणि मलाही ती आवडली. म्हणून आज तुम्हाला पत्रकार परिषदेच्या समोर आम्हाला सांगायची वेळ आलेली आहे. आम्हाला कुणाच्याही विरोधात किंवा कुणालाही टिप्पणी करण्यासाठी म्हणून ही निवडणूक नाही, तर इथल्या सामान्य रहिवासी कुटुंबातल्या मूलभूत हक्काच्या गरजेच्या दैनंदिन जीवनाची निवडणूक आहे. इथला कुठला पक्ष आता तुम्हाला लक्षात आला असेल, कुणी कुणाच्या सोबत युती केलाय, कुणी कुणाच्या सोबत युती केलाय, अशा पद्धतीचं कोणी काँग्रेस बरोबर गेलाय तर कोणी फुलबाटा बरोबर गेलाय तर कोणी राष्ट्रवादी बरोबर गेलाय. अशी आगळीक वेगळी निवडणूक या ठिकाणी राज्यामध्ये होऊ घातलेली आहे. परंतु आमच्या शिवसैनिकांनी पहिल्यांदा जाऊन त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला किमान 15 जागा त्या ठिकाणी द्याव्या, अशा पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला. परंतु त्यांनी 15 जागेचा प्रस्ताव मान्य नाही केला. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची सूचना केली की आता आपल्याला जनतेच्या समोर निश्चित रूपानं शिवसेना पक्ष म्हणून त्या ठिकाणी ताकदीने निवडणूक लढवायची वेळ आलेली आहे आणि आपण लढवायचं, जनतेच्या विकासासाठी काम करायचं, म्हणून आपण ताकदीने त्या ठिकाणी जावं. अशाच पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे तुमच्याकडे विनंती करतोय. निवडणूक मैत्रीपूर्ण होणार आहे का? काय मैत्रीपूर्ण आघाडी महायुतीमधल्या तर मैत्रीपूर्ण निवडणूक करायची का? आता कशी मैत्री होईल बाबा? त्याचं दुकान त्याने मांडणार आहे, आमचं दुकान आम्ही मांडणार आहे, आमचा पक्ष आमच्या सोबत आहे, त्यांचा पक्ष त्यांच्या सोबत आहे, त्यांचे विचार त्यांच्या सोबत आहेत, आमचा विचार आमच्या सोबत आहे. 2016 आपण आमदार होतात, आपली सत्ता होती आणि आपण उदगीरकरांना आवाहन केला आणि उदगीरकरांनी 20 नगरसेवकासह 19 आपल्याला नगराध्यक्षाच्या उमेदवारासह आपल्याला नगरपालिका ताब्यात दिली होती. तर यावेळेस कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना आता परत लोकांकडे अगोदर सांगितलं ना, उदगीरला युवराजी, उदगीर हे रहिवासी कुटुंब ज्या ज्या ठिकाणी उदगीरच्या नगरपालिकेच्या हद्दीत राहतात, लक्षात घ्या. उदगीर ऐका ना, ऐका परत एकदा सांग. बसा ना तुम्ही आता उशिरा आल्यावर आता काय करा नेते, आता तुम्ही पत्रकार कमी नेते जात झाला. बसा. या इथं पुढे या. एवढा मोठा माणूस असं म्हणल्यावर कसं व्हायचं? ऐका ना आता ऐका ना, तुम्हाला मूलभूत योजनेची ही निवडणूक आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं मी एकच उत्तर देईन की गटार, पायवाटा, शौचालय, घरकुल, पिण्याचं पाणी, आरोग्य ह्या नागरी समस्या ह्या मूलभूत हक्काच्या आहेत आणि त्याच्यासाठी ही निवडणूक आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची शिवसैनिकाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी महायुती म्हणून लढावा अशी त्यांनी विनंती केली. परंतु येथील लोकप्रतिनिधी असतील की तिथले जे काही पदाधिकारी असतील वेगवेगळ्या पक्षाचे, तिन्ही पक्षाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसाद शिवसेना पक्षाला दिला नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही आता कालच 11 तारखेला प्रवेश केलेला आहे आणि आमची इच्छा आहे की आमचा कार्यकर्ता निवडणूक लढवायला सक्षम आहे, त्या ठिकाणी निवडणूक लढवून सेवा करण्याची त्यांची दृढ इच्छा आहे. परंतु त्या ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे तो निवडणूक लढवू शकणार नाही, जनतेच्या समस्या त्या ठिकाणी ताठरपणाने मांडू शकणार नाही, त्या विकासामध्ये तो हातभार लावू शकणार नाही. म्हणून त्यांना संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळं जिल्हा परिषद आपल्या जिल्हा प्रमुखांनी आणि शिवसैनिकाच्या सर्व तालुका प्रतिनिधींनी सर्वांनी सांगितलं, प्रदेशांनी, की बाबा जर तुम्हाला कोणी विचारत नसेल असं वाटत असेल तर तुम्ही निश्चित रूपाने आपली ताकद त्या ठिकाणी शिवसेना पक्ष म्हणून त्या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी जनतेच्या समोर आशीर्वाद घेऊन त्यांची सेवा करण्यासाठी सक्षम राहा. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही, मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी लागेल तो तेवढा देण्याचा प्रयत्न करेन आणि विकास रूपी जनतेला आशीर्वाद घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. म्हणून आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या आता त्या ठिकाणी नगरविकास खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि मूलभूत योजनेच्या सर्व योजना मंजूर करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करता येईल असा एक दृढ संकल्प घेऊन या ठिकाणी आज पत्रकार परिषद आली. जेलमध्ये घालणाऱ्या भ्रष्टाचार करण्याची संख्या वाढली आहे तुमच्या समोर, तर यावेळेस कोणाकोणाला जेलमध्ये घालणार? आता तो प्रश्न निवडणूक होऊ द्या. ही गल्लीची निवडणूक आहे. दिल्लीच्या निवडणुकीपर्यंत, राज्याच्या निवडणुकीपर्यंत प्रश्न आता नका विचारू. इथं
तुम्ही उमेदवारी देताना शिवसैनिकांना उमेदवारी देणार का भाजप काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असंतुष्ट झालेल्या लोकांना इथे उमेदवारी देणार? मी तुम्हाला एकच सांगेन, निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून जो कोणी असेल, शिवसैनिक असेल, वेगवेगळ्या कार्यकर्ता असेल, वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजातील कार्यकर्ते समोर येत असतील, त्यांना जर वाटलं की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्हाला निवडणूक लढवायची संधी विचारली आणि जर तुम्ही द्याल का म्हटलं, तर आम्ही तो विचार करून, तो जर खरंच सक्षम सेवा करणारा असेल, तो निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून काम करणारा असेल, आम्ही त्याला विचार करू आणि ते ठरवू. आता तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगू का, ह्याला दिलो त्याला दिलो, काय सांगू सांगा बरं? शिवसेनेची लढाई कुणाही सोबत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेची लढाई फक्त विकासासाठी आहे आणि विकास रूपी एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद महाराष्ट्र राज्याला मिळाला आणि त्या लाडक्या बहिणीच्या, लाडक्या भावाचा, सगळ्या कार्यकर्त्याचा, ज्येष्ठ नेत्यांचा, उद्योजकाचा, युवांचा, युवतीचा, सगळ्या कार्यकर्त्याचा, समाज बांधवाचा, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ही स्थानिक मूलभूत योजनेची निवडणूक लढवण्यासाठी आहे. मागच्या वेळी तुम्हाला विकासासाठी दिलं नगरपालिका केलं ना साहेब. पाणी कुठलं पिवलेलं? उदगीरमध्ये राहताव ना, सुधाकर भालेरावची देण आहे. आता तुम्हाला जे घरातलं तुम्ही नव्हतं आलो, घरात जे शौचालयामध्ये जे आपण जातो, ती जी घाण जमिनीमध्ये आतमध्ये पर्क्युलेट होऊन पाण्यामध्ये जाते आणि पाणी आपल्या घरामध्ये बोर बाजूला असतं, तेच पर्क्युलेट होऊन त्या पाण्यामध्ये TDS वाढतं, त्याच्यामुळे आपले कुटुंब आजारी पडतात. हे अख्ख्या उदगीरकराला भेडसावणारी परिस्थिती होती. मी नगरपालिकेची ताबा माझ्याकडे तुम्ही त्यावेळेस माझ्या आमदारकीच्या काळात दिला, म्हणून त्यावेळेस मी तो ठराव करू शकलो. आज नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुरू आहे ते सुधाकर भालेरावचे देण आहे, लक्षात ठेवा. एक मिनिट, छोटा प्रश्न आहे. आता जवळपास 15 दिवस राहिलेले आहेत. 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 डिसेंबरला निकाल आहे. तर या 15 दिवसामध्ये खूप कमी वेळ आहे, त्याचं नियोजन कसं, प्लॅनिंग कसं करणार आहे? बघा, ग्रामपंचायतीमध्ये आमचा शेतकरी बांधव जनावर राखू शकतो, कधी कधी आमचा एखादा अडाणी माणूस मोठ्या पाळीव प्राण्याचं जनावरचं म्हणजे गुरेढोरं राखतो. पण तो ग्रामपंचायतची निवडणूक असली की त्या ठिकाणी 10-15 उमेदवार उभा टाकतात. त्यावेळेस तर कुठल्या पक्षाचं चिन्ह पण नसते. कुठं कब्बस्ती असते, कुठं काहीतरी असते, कुठलं तरी तांबे असतो, कुठेतरी कॅटली असते, कुठं TV असते, कुठं रेडिओ असतो, अशा बासरी असते, काही असते ते चिन्ह. तरी सुद्धा विचार करून कुणाला द्यावं हे ठरवून निवडणूक लढवतात. त्यामुळे जनता उदगीरमध्ये शहरामधली जवळपास शहरामध्ये आलेला जवळपास चांगला सुशिक्षित वर्ग आहे आणि त्या वर्गाला सगळ्याला कळतं की धनुष्यबाण कधीपासून आहे. फक्त आता आपल्याला थोडं स्वप्नाला या ठिकाणी वाटेल की धनुष्यबाण सहज दिसणारी निशाणी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकार लाडका भाऊ आणि त्यांच्या पक्षाची चिन्ह आहे. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळ्यालाच माहित आहे. तुम्हाला कळत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला सांगतो. धनुष्यबाण आहे का पाठीमागे बघा. भाजप राष्ट्रवादी आपल्या संपर्कात आहेत का प्रवेश करण्यासाठी? बघा, आम्ही कुणाला प्रवेश करा म्हणून सांगणार नाही, पण तू ज्यांना वाटेल की शिवसेना पक्ष, सुधाकर भालेराव, आमच्या शिवसेनेचे सगळे नेते यांच्या सोबत जाऊन खरंच विकासामध्ये भर पाडणारा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या सोबत गेलं तर उदगीरच्या विकासामध्ये भर पडू शकते. आता म्हणून ते शिवसेनेमध्ये आमच्या सोबत मोठ्या प्रमाणात आले तर वेलकम करणार आहोत. या ठिकाणी काही भाजप त्यावेळेस नव्हती, तर आम्हीच उभा केली. सगळे बसवराज बागमध्ये काँग्रेसमधूनच त्यांना बोलून घेऊन. नगरपालिका सोबळावर लढतो आपण. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत, त्यावेळेस बी आपण सोबळावर लढणार का? नाही, आता आमची ही निवडणूक आहे. आता ते पुढच्या निवडणुकीचा आम्ही पुढे विचार करू. आता ती निवडणूक झाली की त्यावेळेस अशीच पत्रकार प्रश्न विचारा, त्यावेळेस बोलतो. आता उद्याचं कोण सांगायला? आता उद्या नसूनच आम्ही तर उद्या समजा निसर्गातूनच आम्ही गेलो ढगात, कुणाला विचारणार आहोत? कुणावर येर खाली म्हणणार का? मला नाही येऊ शकत. आमच्या नगराध्यक्ष पदाचा मोठा उमेदवार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा, बोला. चहा सांगा, चहा सांगायला मनोज थोडं शांत हो का? बघा बर, चला दुसरं आता डायव्हर्ट करू नका. मनोज जरा शांत बसा. त्या पत्रकाराचं शिवसेनेच्या वतीने अभिनंदन आभार व्यक्त करतो. आणि आज उदगीरमध्ये फक्त शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली आहे. आज तुम्ही बघायला
रोज एक नाव इथं ओपन होणार आहे आणि सगळे उदगीर संभ्रमात आहे. तरी पण आम्ही आमच्या नेत्याच्या माध्यमातून उदगीर वासियासाठी आज आमची संभ्रम म्हणजे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. खरं तर तुमच्याकडून आमचं अभिनंदन व्हायला पाहिजे. तुम्ही अभिनंदन केलं ते स्वीकारून आम्ही पुढे चालू. शुभेच्छा आहेत, शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.